ठाणे स्थानक परिसरातील महापालिकेच्या वास्तूंवरही फेरीवाल्यांनी कब्जा मिळवल्याचं उघडकीस आल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाई करून 2 लाखाचा माल गुरुवारी ताब्यात घेतला. सॅटिस पुलावरील बंद शौचालय आणि टीएमटीच्या कार्यालयीन कक्षाचा फेरीवाल्यांनी गोदाम म्हणून वापर सुरू केला होता. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 6 ते 7 लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वे स्थानकातील सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक ठाणे रेल्वे स्थानक आहे. स्थानक परिसरातील सॅटिस पुलावरून शहरातील इतर भागात जाण्यासाठी बस थांबेत. या ठिकाणीही नागरिकांची मोठी गर्दी असते. प्रवाशांची तसंच ठाणे परिवहन कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेनं स्वच्छतागृह उभारली आहेत. मात्र स्वच्छतागृह बंद असल्याचा फायदा घेत त्याचा वापर अनधिकृत फेरीवाल्यांकडून माल साठवण्यासाठी केला जात असल्याचं कारवाईतून स्पष्ट झालंय. कपडे, खाद्यपदार्थ, खेळणी आणि इतर साहित्याचा साठा या पालिकेच्या वास्तूंमध्ये करण्यात आला होता. अतिक्रमण विभागानं कारवाई करून सुमारे 2 लाख रुपयांचा माल जप्त केलाय. ठाणे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास प्रतिबंध असून न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानकापासून 150 मीटरपर्यंतचा परिसर ना फेरीवाला क्षेत्र आहे. असं असतानाही सॅटिस पुलाखालील भाग, स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर फेरीवाले बसत आहेत. त्यामुळे प्रवाशांना पदपथावरून चालताना अडथळा होतो. पालिकेच्या कार्यालयीन कक्षामध्ये फेरीवाल्यांनी प्रवेश कसा मिळवला याबाबत प्रश्न उपस्थित झालाय. फेरीवाल्यांनी बनावट चावी तयार करून कार्यालयीन कक्षाचा वापर केला का याची चौकशी होणं आवश्यक आहे. पालिकेच्या मालकीच्या वास्तूंचा अशा प्रकारे वापर सुरू असताना प्रशासनाला याची माहिती का नाही मिळाली असा सवाल नगरसेवक संजय वाघुले यांनी केलाय. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.